कुठे चालली? हॅलो, नमस्कार. आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आज ही आमची छोटीशी ट्रिप संपली आहे आणि आम्ही निघतो घरी जाण्यासाठी, कारण उद्यापासून ऑफिस आहे. पण मी डायरेक्ट घरी गेली नाहीये, मी थांबली होती मध्ये मम्मीकडे. तर मग आता आम्ही नाश्ता करून निघतोय. एक अर्धा तासात निघूच आम्ही. जाताना बीचवर जायचा विचार आहे. बीचवर थांबणार थोडा आणि मग निघणार आहोत. तर मग असं छान छान इथे आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला आहे. खूप दिवसानंतर काल मस्त गप्पा मारल्यात. रात्री जवळजवळ आम्ही 2 वाजेपर्यंत जागे होतो. आणि बघूयात आता जायचं मुंबईला आणि मग उद्या बॅक टू रुटीन. सो स्टे ट्यून. आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते. बाय. संपली बॅक टू मुंबई. काय 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 आणि तुम्ही सगळे बघतायच, घरी आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा येताना जेवढा उत्साह होता, जाताना तेवढेच सगळे शांत होते. सगळे झोपले होते, म्हणजे कंटाळले होते त्यामुळे. आणि मला वाटतं पिकनिकमधून घरी जाताना कदाचित असंच होत असेल, सगळ्यांनाच कंटाळा येत असेल. त्यामुळे आम्ही सगळे रिलॅक्स होतो. आणि खरं तर आमचा बीचवर जायचा प्रोग्राम पण कॅन्सल झाला, कारण लवकर घरी पोचायचं होतं म्हणून. आणि सगळ्यांचं झोपण्याचं एक महत्त्वाचं रिझन हे पण होतं की रात्री जागरण केलं होतं. त्यानंतर आम्ही इथे जेवणासाठी थांबलो. क्षणभर विश्रांती असं हॉटेलचं नाव होतं आणि खूप अमेझिंग जेवण होतं इथे. काय नाव आहे? क्षणभर विश्रांती. क्षणभर विश्रांती या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो होता. तुम्ही जेवले तिकडे आधी? हां, रणजित सर जेवलेत. त्यांनी सजेस्ट केलेलं आहे हॉटेल, त्यामुळे आम्ही आता इथे जेवायला आलो. जागू चला 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 चला. त्यांना गाडी लॉक करायची, हे बंद कर. आम्ही इथे जेवायला थांबले आता करमाळ्याच्या पुढे आणि पनवेलच्या अलीकडे आहे क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये. बघूया आता काय काय आहे जेवण. इकडचं जेवण चांगलं असं रणजित सरांचं सजेशन आहे. बघूयात कसं आहे जेवण. इकडे या. पुढे मी उतरणार होते थोड्या वेळानंतर आणि एक जण उतरून आपल्या आपल्या घरी जाणार होतं. त्यामुळे इथेच थांबून जेवायचा निर्णय घेतला आम्ही, कारण इथलं जेवण पण खूप टेस्टी आहे असे रिव्ह्यू आम्हाला कळले होते. म्हणून म्हटलं आपण पण इथे ट्राय करूया. आणि सगळेजण नॉनव्हेज खाण्याच्याच मूडमध्ये होते, त्यामुळे मग आम्ही इथे उतरलो. आणि ज्यांना चिकन खायचं होतं, ज्यांना फिश खायचं होतं, त्यांनी आपल्या आपल्या आवडीप्रमाणे जेवले. आणि खूप जास्त मजा आली इथे जेवायला. आणि त्याच्यानंतर मग निघालो आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. तुम्ही पण जर कधी मुंबईवरून असं ट्रॅव्हल करणार असाल या रोडने, तर हे खूप छान सजेशन आहे. इथे नक्की जेवू शकता तुम्ही, कारण खूप छान आहे इथलं जेवण. त्यापेक्षा इथे बसवायचं. अच्छा, हे दोन ठीक. इथं लाईट लावले थोडं जास्त विचार. जागू काय खातो? खूपच छान जेवण होतं. आणि आता निघतोय आम्ही इथून. मी मम्मीकडे जाणार आहे, कारण मम्मी आहे इथे. खूप मस्त मस्त असं लंच केलं आम्ही. आणि ऋतुजा अजून आईस्क्रीम खाते.
आता निघतोय आम्ही इथून. आता ठरलंय असं अचानक की मी इथेच मम्मीकडेच उतरणार आहे. तिथे थोडा वेळ थांबून मग पुढे जाईन संध्याकाळी, कारण इथूनच जाणार आहे. तर म्हटलं मम्मीला भेटून जाईन. सो किती वाजले किती ना मग 10, 2 वाजून गेलेत. बघू आता किती वेळ लागतोय ते. स्टे ट्यून. कुठे चालले तू? ये इथून खालून ये. चल चिव, कुठे चालली? ए चिव, अरे कुठे चालली? कुठे चालली? मम्मीकडे थांबल्यानंतर एवढ्या वेळानंतर निघालोय आम्ही. 6:45 झाले. आजचा दिवस माझा ट्रॅव्हलिंग मध्येच गेला. काय झालं? कुठे पप्पा? आला ना, भाऊ आलाय. चिव, कुठे चाललो आपण? जबू, कुठे चालली? कॉटन ग्रीनला. तर मी डायरेक्ट इथून माझ्या घरी निघताना शूट केलं, कारण मम्मीकडे गेल्यानंतर मी काहीच शूट नाही करू शकले. खूपच कमी वेळासाठी गेले होते, 1-2 तासासाठी. त्याच्यामध्ये मी जाऊन रेस्ट केलं आणि गप्पा मारल्या. त्यामुळे मी असं काही कॅमेरा घेऊन शूट नाही करू शकले. आणि आता घरी जाऊन मला खूप सारी कामं होती, कारण उद्यापासून ऑफिस आहे तर त्याची तयारी आणि जे माझं वीकली रुटीन असतं ती सगळी कामं पेंडिंग होती. शिवाय वर्षभराचा मसाला होता जो मम्मीकडून घेतला होता, तो पण मला भरून ठेवायचा होता. अशी खूप सारी कामं माझी पेंडिंग होती घरी. जड झाली बॅग. सुट्टी संपली आता. बॅक टू होम आणि उद्यापासून ऑफिस. अशी होती पिकनिक. माझी पिकनिक इथे येऊन संपली म्हणजे मम्मीकडे. आता घरी जाईल. स्टे ट्यून. वाशीच्या ब्रिजवरून खूप छान वाटत होतं संध्याकाळचं वातावरण, म्हणून म्हटलं थोडंसं शूट करून तुमच्याबरोबर पण शेअर करावं. पाऊस बारीक बारीक येत होता अधूनमधून, पण एवढा काही पाऊस नव्हता. पण छान वाटत होतं. पण मला घरी जाण्याआधीच मला खूप जास्त स्ट्रेस वाटत होता, कारण मला घरी जाऊन जेवणही बनवायचं होतं. मसालाही सगळा व्यवस्थित पॅक करून ठेवायचा होता आणि उद्यापासून ऑफिस आहे तर ते रुटीन असं वाटत होतं. सगळी कामं माझी वाट बघतायत. प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक स्त्रीलाच मला वाटतं कुठल्याही ट्रिपमधून, कुठल्या पिकनिकमधून रिटर्न येताना हा स्ट्रेस येत असेल की बापरे, आता घरी जाऊन एवढा मोठा कामांचा डोंगर आहे. आणि तोच सगळा स्ट्रेस माझ्या चेहऱ्यावरही दिसत असेल तुम्हाला. मी खूप थकले पण होते आणि खूप सारी कामं माझी वाटही बघत होते. घरी आल्या आल्या जराही वेळ न घालवता लगेचच मी मटण बनवायला घेतलं. माझ्या दिरांनी मटण आणून दिलं होतं, जे की मला बनवायचं होतं, कारण ठेवू पण शकत नव्हते तसेच. म्हणून मी पटकन कुकरलाच लावलं. वाटण करून घेतलं आपलं नेहमीचंच कांदा खोबऱ्याचं. त्याच्यामध्ये आवडीनुसार मसाले ॲड केले. आज मी काही जास्त साग्रसंगीत केलं नाही, खूप सिंपल आणि सोपं असं केलं. एकच ग्रेव्ही बनवली होती. त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून छान मसाला भाजून घेतला आणि जे मटण आपण कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये ओतलं. आणि थोडंच बनवणार होते, जास्त पण नव्हतं बनवायचं म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पटकन आवरायचं होतं. माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता, बाकीची कामं पेंडिंग होती. म्हणून मग मी जेवणाचं जास्त घाट नाही घालत बसले. भाकरी टाकल्या आणि पटापट माझी सगळी कामं संपवली. त्याच्यानंतर जे मला मसाला मम्मीने दिला होता, वर्षभराचा मसाला आम्ही एकदाच करून आणतो, जो की मम्मीच देते मला. आई पण देतात आणि मम्मी पण देते, पण हा मम्मीकडून आणला होता, जो मला असं भरण्यांमध्ये भरायचा होता. सो भरण्या क्लीन करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ह्या मोठ्या भरणीमध्ये जो ठेवणीचा मसाला आहे तो मी भरते आणि छोटी जी चिनी मातीची भरणी आहे त्याच्यामध्ये डेली यूजचा भरणार होती. पण मसाला हा आम्ही बरण्यांमध्येच ठेवतो, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये नाही ठेवत, कारण त्याचा कलर निघून जातो आणि तो असा म्हणजे चांगला फ्रेश नाही राहत. असा ठेवला आणि त्याच्यावरती हिंग किंवा मीठ ॲड केलं वरतून साईडने की मग तो टिकतो व्यवस्थित. एवढे वर्ष आम्ही असंच यूज करतोय आणि तो छान टिकतो. त्याच्यापेक्षाही जास्त मसाला असतो तो माझ्या मम्मीकडे असतो. ऑब्व्हियसली तिकडे जास्त माणसं आहेत तर तिकडे जास्त असतो. असा माझा पूर्ण मसाला भरून झाला
एक खूप महत्त्वाचं काम झालं. ते मी खूप छान व्यवस्थित पॅक करून ठेवते, म्हणजे हवा किंवा पाणी वगैरे जाऊ नये, कारण किचन म्हटलं तर आपण सतत क्लिनिंग करतच असतो. मग इकडून तिकडून कुठून पाणी उडू नये म्हणून आधी ते छान पॅक करून ठेवलं. आणि ही डेली यूजची छोटीशी भरणी आहे. ही छोटीशी भरणी खूप छान क्यूट आहे. त्याच्यानंतर तोपर्यंत इकडे जेवण रेडी झालं होतं. छानपैकी जेवलो आणि आराम केला. दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं म्हणून. आणि हे आज काही फोटो आहेत जे आम्ही थांबलो होतो तेव्हा क्लिक केले होते. अशा छान छान आठवणी सहित ही ट्रिप आमची संपलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.